आज व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या आई समान प्रतिभा काकी, आपल्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे, पक्षाच्या सर्वच पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींनो, खरं तर आज तुम्हाला सर्वांना इथे पाहून खूप आनंद वाटला आणि तुम्ही सर्वजणी सुप्रियाताईंना पाठिंबा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने आलेले आहात, याबद्दल मी आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करते। मी फार वेळ घेणार नाही। येणाऱ्या 7 मेला आपल्याला तुमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत, ज्यांनी आजपर्यंत संसद गाजवण्याचं काम केलेलं आहे, तुमच्या आमच्या गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं काम यशस्वीपणे केलेले आहे, या सुप्रियाताई सुळे यांना पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल मत देऊन तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हापुढचं बटन दाबून पुन्हा एकदा ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती आपल्याला करते। एक छोटासा मुद्दा सध्या गाजतोय। आज इथे मी नंदावहिनी आहेत, काकी आहेत, शुभंगी आहेत, या आम्ही पवारांच्या सुना आहोत। एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली। साहेब म्हणाले की मूळ पवार कोण? त्याच्यावरती मी साहेबांच्या ह्याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाही आहे, परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत। आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत, परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्ताने त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल DNA जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रियाताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही। मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे, परंतु माझ्या नंदेची जागा मी नाही घेणार। पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे। आणि येत्या 4 जूनला तुमच्या मोबाईलवरती, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला अवश्य पाहायला मिळणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या आपल्या खासदार झालेल्या आहेत। हे आपल्याला सर्वांना पाहायचंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।